पुण्यात कमलाबाई नावाच्या एका वृद्ध स्त्री राहत होत्या. त्या अत्यंत गरीब होत्या आणि त्यांच्याकडे कुटुंबाची आठवण म्हणून फक्त एक सोन्याची साखळी होती. त्या साखळीला त्यांनी मोठ्या जिकिरीने जपून ठेवले होते, कारण ती त्यांच्या दिवंगत पतीची शेवटची आठवण होती. एके दिवशी सकाळी कमलाबाई देवळात दर्शनासाठी गेल्या होत्या. परत आल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांची ती प्रिय साखळी घरातून गायब झाली होती. त्यांनी खूप शोध घेतला, पण साखळी काही सापडेना. त्या निराश झाल्या आणि रडू लागल्या. त्यांना आता जगण्याचा काहीच अर्थ वाटेना. स्वामी समर्थांबद्दल ऐकले होते आणि त्यांच्यावर त्यांची अढळ श्रद्धा होती. त्यांनी स्वामी समर्थांचे नाव घेत अक्कलकोट जाण्याचा निर्णय घेतला. थकलेल्या आणि उपाशी अवस्थेत त्या अक्कलकोटला पोहोचल्या. तिथे त्यांनी स्वामी समर्थांना पाहताच त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि रडत रडत आपली सर्व व्यथा सांगितली. स्वामी समर्थांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून कमलाबाईंना धीर दिला आणि म्हणाले, कमलाबाई, काळजी करू नका, तुमची साखळी तुम्हाला नक्की मिळेल. त्यानंतर स्वामींनी आपल्याजवळील एक बिल्वपत्र कमलाबाईंच्या हातात दिले आणि म्हणाले, हे बिल्वपत्र घरी घेऊन जा आणि तुमच्या देव्हाऱ्यात ठेवा. साखळी तुम्हाला तुमच्या घरीच सापडेल. कमलाबाईंना स्वामींच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास होता. त्या घरी परत आल्या आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बिल्वपत्र देव्हाऱ्यात ठेवले. त्यानंतर त्यांना अचानक आठवले की काल त्यांनी साखळी एका जुन्या डब्यात ठेवली होती आणि त्या डबा कुठेतरी विसरून गेल्या होत्या. त्यांनी तातडीने तो डबा शोधायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, त्यांच्या घराच्या कोपऱ्यातच एका जुन्या कपाटामागे त्यांना तो डबा आणि त्यात असलेली त्यांची प्रिय सोन्याची साखळी सापडली. कमलाबाईंना पराकोटीचा आनंद झाला. स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना त्यांची हरवलेली साखळी परत मिळाली होती. त्यांनी स्वामी समर्थांचे खूप आभार मानले आणि त्यांच्यावरची श्रद्धा अधिकच दृढ झाली. या घटनेमुळे कमलाबाईंना केवळ साखळीच मिळाली नाही, तर त्यांच्या जीवनात एक नवीन आशा आणि विश्वास निर्माण झाला. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लगेच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.